नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. कालच्या दिवसभरामध्ये ट्रम्प यांचे आणि जमलेले पत्रकार यांच्यामध्ये बराच वार्तालाप झालेला दिसतोय आणि त्याच्यामधला एक जो संवाद घडला त्याचे पडसाद सगळ्या माध्यमांमध्ये तर उठतायतच, पण अर्थातच अ, अमेरिकेच्या जीवनात सुद्धा लोकांना एक प्रकारचा धक्का बसला असेल, की आपण काय पद्धतीचं विचारधारा घेऊन पुढे जातो आहोत, हे त्यांच्या राष्ट्रप्रमुखांनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे आता अमेरिका म्हणजे एक काळ होता, की सोन्याची लंकाच होती एक प्रकारे. तिथे जाणारा माणूस स्वतःला भाग्यवान समजायचा. पैशांचा पाऊस पडत होता. ही अमेरिका जी होती, ती तंत्रज्ञानामध्ये पुढारलेली होती. अ, पैसा कमवलेला होता त्यांनी त्या पुढारलेल्या तंत्रज्ञानावरती आणि हे तंत्रज्ञान त्याच्यावरती आधारित असलेलं उत्पादनं बनवायची, ती जगभर विकायची आणि जगाची संपत्ती आपल्या देशापर्यंत आणायची. ह्याच्यासाठी अमेरिका प्रसिद्ध होती. आज सगळं चित्र बदललेलं आहे आणि ह्या बदललेल्या चित्रामध्ये आपण वाटमारीचा धंदा करणार आहोत. अ, ह्याची स्पष्ट कबुली, स्पष्ट निर्वाळा ट्रम्प साहेबांनी त्या पत्रकाराला दिला. काय प्रश्नोत्तर झाली? ऐका तो पत्रकार असं म्हणाला, वाचून दाखवते तुम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये चूक नको काही व्हायला. "यू सेड यू वुड लाइक टू टेक इरान सॉइल." तुम्ही म्हणालात, की तुम्हाला तर इराणचं तेल हवं आहे. ट्रम्प यांनी उत्तर दिलं, "इफ आय हॅड माय चॉईस. Yeah, because I'm a businessman. You know, in old days, to the victor go the spoils." हे ट्रम्प यांचं उत्तर होतं. त्यांचं उत्तर काय आहे लक्षात घ्या. तुम्हाला इराणचं तेल हवं होतं असं तुम्ही म्हणालात. पत्रकारांनी विचारलं. त्याला ट्रम्पनी उत्तर दिलं, की "बरोबर आहे, मी तर बिझनेसमन आहे. मी तर एक उद्योगपती आहे." आणि जुन्या काळची एक म्हण होती ना, "टू द व्हिक्टर गोज ऑल द स्पॉइल्स." याचा अर्थ काय होतो? टू द व्हिक्टर गोज ऑल द स्पॉइल्स म्हणजे जो जिंकतो त्याला सर्व काही मिळतं. सर्व काही म्हणजे काय? तर इराणमधलं तेल सुद्धा माझं होईल. मी जर का जिंकलो तर. अर्थातच ते तेल माझं आहे. ह्याला ही ट्रम्प ह्यांची विचारधारा आहे. ह्याच्यावर त्यांनी जाहीर शिक्कामोर्तब केलं. ते व्हेनेझुएलामध्ये घुसले त्यावेळेला कोणाच्या मनामध्ये शंका नसावी. आता असली ते त्यांनी तेलावरती त्यांच्या प्रभुत्व मिळवून टाकलं आणि त्यांनी सांगितलं, की आमच्या अमेरिकन कंपन्यांनी इथे गुंतवणूक केलेली होती. ती बाजूला ठेवून तुम्ही काय ते तिथे उद्योग केलात आणि तुम्ही चीनला स्वस्त दरामध्ये तेल द्यायला जाल, तर आम्ही ऐकणार नाही. तेव्हा हे आमचं आहे आणि हे आम्हाला परत मिळालं पाहिजे. टू द व्हिक्टर गोज ऑल द स्पॉइल्स. आता दरम्यानच्या काळामध्ये असं म्हणतात व्हेनेझुएलाचं सोनं सुद्धा मारण्यात आलेलं आहे. त्याचं नेमकं काय झालं? ह्याचं कोणीही बोलायला तयार नाही. चकार शब्द नाही त्याच्यावरती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणतात व्हेनेझुएलाकडे बिटकॉइन्स पण होती. त्या बिटकॉइनचं काय झालं? त्या मजुरोंना अटकेत तर टाकलेलं आहे आणि ती जी बिटकॉइन्स आहेत त्याचे सगळे तपशील मजुरांकडे आहेत का? ते द्यायला तयार झालेत का? ट्रम्प यांना बिटकॉइन पण पाहिजे. 36 ट्रिलियनचं कर्ज फेडायचंय. कुठून तरी वाटमारी करायची आहे. ती वाटमारी केली तर तुम्ही कर्ज फेडाल, नाही तर तुम्ही कसं कर्ज फेडणार आहात? इराणमध्ये काय वेगळं होणार आहे? इराणमध्ये त्यांना तेल हवं आहे. इराणचं तेल विकायचं आणि काहीतरी उद्योग करायचा हा प्रश्न आहे. पण केवळ त्याच्यावरती नाहीये. इराणकडे समृद्ध युरेनियम आहे, ते पाहिजे आहे. इराणकडे सोन्याचा साठा आहे असं म्हणतात. तेव्हा ते सोनं पाहिजे आहे आणि इराणकडे बिटकॉइन सुद्धा आहे. इराणमध्ये एक बिटकॉइनचं मायनिंग करतात माहिती आहे ना, म्हणजे बिटकॉइन शोधून काढावं लागतं. जगामध्ये विशिष्ट फक्त नंबर असलेली काही ती बिटकॉइन्स आहेत आणि एक एक तर तुम्ही विकत घेऊ शकता किंवा तुम्ही त्याचा शोध करू शकता. तो शोध करायचा तर त्याच्यासाठी वेगळ्या धर्तीचे कॉम्प्युटर आता बनवले गेलेले आहेत आणि तो शोध इतका इंटेन्स असतो, की त्याला प्रचंड विजेची गरज असते. ते सगळं इराणकडे $1300 मध्ये काम होतं. एक बिटकॉइन मिळायचं तर खर्च $1300. आज बिटकॉइनचा रेट काय तुम्हाला माहिती आहे?
तेव्हा इराण हा जबरदस्त मेहनत करून बिटकॉइन शोधत होता, मायनिंग करत होता. ही बिटकॉइन कुठे गेली? त्याचा पैसा कुठे गेला? ट्रम्प यांनी आधीच जाहीर केलेलं आहे, की अमेरिकन सरकारच्या खजिन्यात जे काही बिटकॉइन आहेत, ते आम्ही कधीच विकणार नाही. ते आमच्याकडे संपत्ती म्हणून राहतील म्हणून. तेव्हा व्हेनेझुएलाच्या बिटकॉइनचं काय झालं, तसं इराणचं काय झालं? कारण टू द व्हिक्टर गोज ऑल द स्पॉइल्स. जो जेता आहे, तो सगळं लुटून देणार आहे. ट्रम्प यांनी सांगितलंय. पण ते नुसतं हे लुटणार नाहीयेत. टू द व्हिक्टर गोज ऑल द स्पॉइल्स याचा अर्थ असा, की इराणची जी सगळी सिस्टीम आहे, ती जी सगळी व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेवर आमची हुकूमत राहील, आमची पकड असेल आणि मी म्हणेन तो माणूस तिथे पदावरती जाऊन बसणार आहे. तेव्हा द व्हिक्टर गोज ऑल द स्पॉइल्स याचा अर्थ असा, की केवळ संपत्ती लुटून थांबणार नाहीत, तर त्या देशावरती कंप्लीट पकड, संपूर्ण जरब जी असेल ती फक्त ट्रम्प यांची असेल. आता हा प्रश्न विचारू नका, ह्याच्यातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी अमेरिकेच्या तिजोरीत पडणार आहेत, देशाच्या तिजोरीत पडणार आहेत आणि कोणाकोणाच्या खाजगी तिजोरीत जाऊन पडणार आहेत. पण टू व्हिक्टर गोज ऑल द स्पॉइल्स, व्हिक्टर कोण आहे? अमेरिका आहे का ट्रम्प आहे? हे काही त्यांनी सांगितलं नाही आणि पत्रकारांनी विचारलं सुद्धा नाही. पण एक मात्र आहे, ट्रम्प साहेब तुमचे आभार. खरोखर धन्यवाद, कारण तुम्ही स्पष्ट कबुली दिली. आता इथून पुढे तुम्ही जेव्हा भारताबद्दल ते बोललात ना, इराणला काय ते धमक्या देतायत, आठवतंय तुम्हाला? काय म्हणतायत, की यू विल बी टेकन टू द स्टोन एजेस, म्हणजे अश्मयुगात नेऊन टाकू तुम्हाला. अश्मयुगातल्या माणसाकडे घर नव्हतं, रस्ते नव्हते, विहिरी नव्हत्या, वीज नव्हती, काहीच नव्हतं, वस्त्र पण नव्हती त्यांच्याकडे, खायला अन्न नव्हतं. अशा अवस्थेत आम्ही इराणला नेऊन सोडू म्हणून त्यांनी धमकी दिलेली आहे. आणि अशीच धमकी ते भारतालाही देत होते. इट्स अ डेड इकॉनॉमी असं ते म्हणत होते. डेड इकॉनॉमी म्हणजे काय? तर आता जर का चालू असेल तर ती इकॉनॉमी मी बंद करून दाखवीन, मी तिला मारीन, मी तिला ठार मारीन, तिला मृतवत करीन, अशा धमक्या देतात. वाटमारीचे धंदे हे असे चालू असतात मित्रांनो. तेव्हा त्यांचे आभार मानले पाहिजेत, कारण असं स्पष्ट कोणीच सांगत नाही. प्रत्येक वेळी तत्वाचा मुलामा दिला गेलेला होता. इराकमध्ये ज्यावेळेला अमेरिकन सैन्य घुसलं, त्यावेळेला आपल्याला काय सांगितलं गेलं? द फ्रीडम इज ऑन द मार्च. अफगाणिस्तानात तेच झालं. द फ्रीडम इज ऑन द मार्च, डेमोक्रेसी इज विनिंग. निदान ट्रम्प हे असले मुलामे तरी चढवत नाहीत. त्याबद्दल त्यांचे आभार मानायला पाहिजेत मित्रांनो. का नाही मानायचे? स्पष्टपणे माणूस सांगतोय आणि ते सांगतायत गेल्या 100 वर्षामध्ये ही जी म्हण आहे अमेरिकेतली, टू द व्हिक्टर गोज ऑल स्पॉइल्स, कोणीच वापरली नव्हती. आता मला ती वापरावीशी वाटते, कारण मी बिझनेसमन आहे आणि मी जिंकलो तर मी हे सगळं घरी घेऊन जाणार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.